बाईसाहेब, तुम्ही दिलेल्या शब्दाला नाही जागणार हो। तुम्ही आबांना आम्हा समजायला फसवलं तुम्ही। हे सगळं जे काही घडलंय ना ते तुमच्या लाडक्या मुलीनं स्वतःच्या हाताने घडवून आणलंय। स्वतःचे पाय स्वतःच्या हाताने निकामी करून आली ती। हे पोरी, अगं या समद्यांच्या चुकांची तू स्वतःला केवढी मोठी शिक्षा दिलीस। पण काही खरंच सांगतो, भवानी आईची शपथ घेऊन सांगतो, मला यातलं काय बी माहित। अगं मला माहित असतं ना तर हे लगीन मी होऊच दिलं नसतं, भले माझं काय पण हो। अरुंधती, आज सगळ्या लोकांसमोर तू तमाशा केलायस। फ्रेंड्स, वी आर रियली व्हेरी सॉरी। आमच्याकडे एक छोटासा फॅमिली प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे आम्ही ही पार्टी कंटिन्यू नाही करू शकत। प्लीज तुम्ही येऊ शकता। सॉरी, प्लीज। थँक्स फॉर कमिंग। तिने हा निर्णय फक्त माझ्यावर असलेल्या रागामुळेच घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या तिने स्वतःला का त्रास करून घेतला। मला नाही, मला या गोष्टीत सहन होत नाही। ब्रो, प्लीज शांत हो। मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय ते। ब्रो, पण तू आमच्याशी जे काय बोलतोयस ते एकदा वहिनीशी बोल ना। प्लीज तिच्याशी बोल, शांतपणे। अरे तिचा तरी विचार कर, तिला काय वाटत असेल। मला माहितीये आबांनी तुम्हाला इकडे का पाठवलंय ते, कारण ते स्वतः माझ्या समोर येऊ शकत नाही। त्यांना म्हणावं मला विसरून जा। हे पोरी, अगं काय बोलतेस तू? अगं तुला विसरणं कसं शक्य आहे? प्रयत्न करा म्हणाव, मनापासून प्रयत्न केले की स्वतःच्या मुलीला विकता येतं। पण अरुताई, तू हे सगळं दाजी, तुम्ही जा आता इथून। अरू मेलीये दाजी। तू काय बोलतोय हे कळतंय तुला दिग्विजय? मामा, मी पूर्ण विचार करूनच बोलतोय। मला डिवोर्स हवा। दिग्विजय, तू आणखी विचार करायला हवास। येस ब्रो, इट्स टू अर्ली। तुला वहिनीला थोडा वेळ द्यावाच लागेल। मी फक्त तुम्हाला सांगतोय, लग्न करून जेवढी मोठी चूक झाली ना त्याच्यापेक्षा काही जास्त पटीने चूक होईल। गुड मॉर्निंग दिग्विजय सर। हॅलो मिस्टर गुप्ते। हे पेपर तुम्ही सांगितले त्याप्रमाणेच बनवले। दिग्विजय, तू हे सगळं आम्हाला न विचारता केलंस? जर का या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगून केल्या असतं तर तुम्ही यासाठी परमिशन दिली असती, नाही ना? मला अरुंधतीला डिवोर्स दिलाच पाहिजे।